नमस्कार मित्रांनो, मी संस्काराला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन एका नवीन मोठं व्लॉगमध्ये. म्हणजेच पार्ट 2 मध्ये. आत्ता जस्ट पार्ट फर्स्ट एंड केला आणि लगेच सेकंड पार्ट चालू केलेला आहे. सो आत्ता तुम्हाला माहितीच असेल की आपण रत्नागिरीत आलेलो व्हिजिटसाठी कॉलेजच्या. सो व्हिजिट झालेली आहे सक्सेसफुल आणि आता आपण निघणार आहोत. आणि आता कदाचित जायचं प्लॅनिंग आहे माझा फेरी बोटमधून. विचार करतो काय ते आणि मग तुम्हाला सांगतो. सो समोरच गाडी आपली लागलेली आहे, ती निघेल आणि आपले मित्र आहेत तिकडे. सो आपण पण निघूया. मित्रांनो, लिटरली सांगतो मला, रत्नागिरीत संध्याकाळी ट्रॅफिक जरा जास्तच आहे, जरा जास्तच. माहिती आपला लुक बघा, हा मिरर मधला, हा बघा. कॅमेरा जरासा तिरका आहे, सरळ सरळ समजतो की माझी मान तिरकी आहे, तेच काय समजत नाही. बाई रिक्षावाले गाडीचे चालवतात ना मित्रांनो, बाई रिक्षावाल्यांचा कोणच नाद करू शकत नाही, कोणच नाद करू शकत नाही. म्हणजे ना एवढं जजमेंट असताना सगळ्याचं नाद करू. हे ठीक तरी, पण मुंबईत गाडी रिक्षा चालवताना बघाल ना, आई शपथ, ते तर कसले कसले कट मारतात बाईकवाल्यांना वगैरे. एकदाच गेलोय मुंबईत आणि रिक्षाने पण एकदाच फिरलोय. त्यानंतर आता 5-6-3-4 वर्ष तरी झाली काय मुंबईत काय गेलेलं नाहीये. काय चेंजेस झाले त्या घंटा माहिती नाही, मुंबईतला एकही कोपरा आपल्याला माहित नाही. जसं पुण्यातलं जरासं तरी माहिती आहे, बट आता कोल्हापुराला पण माहिती झाले आणि मुंबई होईल. जर का जॉब लागला तर होईल माहिती, सगळी माहिती काढू मुंबईतली पण. कोपरा आणि कोपरा फिरून काढू मुंबईतला पण. बघा मित्रांनो, हे आहे आरे वारे. सो आता काय बघण्यासारखं नाही आहे तसं, बट जर का तुम्ही ह्याच्यात आलात ना, सनसेटच्या टायमात वगैरे किंवा पावसाच्या ह्याच्यात वगैरे, तर एक नंबर क्लास असतो. ह्या वर्षी नाही जमणार, ह्या वर्षी आपल्याकडे हातात जॉब असणार और फिर मजा ही मजा आहे हमारे. बट आता कुठे भेटतो ते बघायला पाहिजे. विषय असा आहे की JSW ला पण आरामात भेटू शकतो, इकडे फिनोलेक्सला पण भेटू शकतो टायमाला, नाहीतर मग महाडच्या इकडे पण भेटू शकतो, मुंबई पुणे पण भेटू शकतो. मुंबई पुण्यात भेटलं तर जरा मला बेस्ट आहे. मुंबईत भेटलं तरी पण चालेल, पुण्यात भेटलं तरी पण चालेल, बट जो होता है वो ऊपर वाले के हाथ में होता है. अभी देखते क्या होता है हमारा और कितना पेमेंट मिलता है हमें. लिटरली मित्रांनो, ह्यांना जाम उशीर होणार. आता वाजलेत 6:45. अजून काय म्हटलं तर आपल्याला नक्कीच 8ची फेरीबोट भेटू शकते. 8 म्हणजे सांगतो तुम्हाला, 8:30ला घरी. आणि हे स्पीड ब्रेकर आहेत ना मित्रांनो, हे त्रास देतात, बाकी काय नाही. पुढे फ्युएल अप पण करायचं आहे जयगडला, कारण की ते मध्ये कुठेच फ्युएल पंप नाहीये. आणि आता आपल्याला समजेल की बाईकच्या इंजिन ऑइलचा काय विषय आहे, तो कमी झालाय की नाही, कारण की लॉंग राईड झाले जराशी. नाही म्हटलं तरी 150 किलोमीटरची तरी, आय गेस 150 नाही जास्तच, 170-80 किलोमीटरची राईड झाली. सो बघूया आता काय विषय होतो. बट नाही खाणार होता इंजिन ऑइल, विश्वास आहे तेवढा त्या गाडीवरती, बट बघूया. मित्रांनो, आपण आता आहोत गणपतीपुळ्यात आणि आपल्याला जायचंय राईडला. बट तुम्ही अजून सुद्धा गणपतीपुळ्यात ट्रॅफिक बघू शकता. अरे भैया, ई का है रे भावा, चल ना, जाते गाडी तुझी. ट्रॅफिक ट्रॅफिक, गणपतीपुळ्यातली बोंबच आहे कायमची, आत्ताची नाही. आणि सहली पण आलेल्या आहेत भरपूर. मागे तर 4-5 गाड्या होत्या. 4, हां 4 गाड्या होत्या इथं. 1 2 3 4 आल्या इथं पण भरपूर आहेत. विषय काय नक्की या पोरांचा, एवढं फिरायला तर लांब लांब.
खरं सांगितलं ना मित्रांनो, तर मला लिटरली सांगतो की एस टीने फिरायला ना जाम कंटाळा येतो. जाम म्हणजे मरणाचा कंटाळा येतो. म्हणून मी एस टीने नाही फिरत आता. आपण जरा इकडून जाऊया वरती, इथून पण जाऊया इथे. सहल सहल सगळ्या सहलीच्या गाड्या द्या. सो मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत उंडी. आणि इथून नाही म्हटलं तरी जयगड अजून 20 किलोमीटर तरी असू शकतं. आणि मित्रांनो, इथली एक स्टोरी सांगतो तुम्हाला. मी तेव्हा लहान होतो, भरपूर लहान होतो. ते जस्ट आता स्टोरी ऐका तुम्ही. तेव्हा आमच्याकडे होती पॅशन प्रो. ती बाय आता नाहीये. म्हणजे म्हणून तरी घेतली गाडी. ती विकली आम्ही. आणि ती विकली का ना, ते पण मी तुम्हाला सांगतो नंतर. सो विषय असा होता की आम्ही नवीनच गाडी होती तेव्हा आमची ती पॅशन प्रो. आम्ही रत्नागिरीत गेलेलो. पप्पा होते, मी होतो आणि आई होते. आम्ही 3 जण होतो. तेव्हा मी लहान होतो. आय गेस सांगतो तुम्हाला 2000 म्हणजे 2012 किंवा 11ची आय गेस गोष्ट असेल. मी लहान होतो भरपूर. तर आम्ही रत्नागिरीत गेलेलो मामाकडे. आणि जाताना ना आमचे गाडीचे स्पोक तुटले. आहे ना. हा, तर जाताना गाडीचे स्पोक तुटले. आणि आम्ही गेलो रत्नागिरीत, नीट पोचलो. आणि नंतर मग आईचे जे पप्पा होते ना, आईच्या पप्पांनी ते आम्हाला स्पोक तात्पुरते बांधून दिले की जाईल म्हणून गाडी. म्हटलं पप्पांनी पण एवढं काय तेव्हा केस बघितलं नाही. मी लहान होतो. मला जेवढं आठवतंय ना मित्रांनो, तेवढं मी तुम्हाला सांगतोय. पप्पांनी बघितलं नाही बघितलं मला काय माहिती नाही. बट आम्ही तिकडून निघालो आणि जिथं उंडीच्या इथे आलो ना, तेव्हा आमच्या गाडीचे स्पोक जवळपास सगळं एक तो तुटलाच. त्याच्यामुळे काय असतं, त्याचा एक तुटला ना स्पोक की सगळे तुटतच जातात, असा विषय असतो त्याचा. त्याच्यामुळे सगळे तोडत निघालो. आणि गाडी स्पोक तुटल्यावर गाडी चालू शकत नाही 100%. सो आम्ही तिथे अडकलेलो रात्रीच्या ह्याला. अडकलेलो. नंतर मग आम्ही तिथे जराशी मदत मागितली. आम्ही त्यांना सांगितलं एवढंच की आम्हाला इथे फक्त झोपायला द्या, कारण की रात्र झालेली भरपूर. घरात जाणं इम्पॉसिबलच होतं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना बोललो की तुम्ही आम्हाला जरा झोपायला द्या काय. सो त्यांनी आम्हाला नाहीच सांगितलं. भरपूर रिक्वेस्ट करून सुद्धा नाही सांगितलं. त्यांनी आम्हाला इव्हन ते पप्पा काय बोलले, ते पप्पांच्या गळ्यात तेव्हा चेन होती. हे दादा लाईट खाली करणं काय दिसत नाही. पप्पांच्या गळ्यात तेव्हा सोन्याची चेन होती. ते बोलले ही सोन्याची चेन ठेवा वाटलं तर तुम्हाला, असा काहीतरी विषय. सोन्याची चेन ठेवा, आम्ही जेव्हा निघून होते तेव्हा आम्हाला द्या तुम्ही. सो तरी पण ते ऐकायला तयार नाही. शेवटी मग असं असं करून करून त्यांनी आम्हाला एक गाडी दिली, म्हणजे हौद्यावाली बारका पिकअप असतो ना, तो दिला. त्यात आम्ही आमची ती बाईक टाकली. कोल्हा नाही, कुत्र नाही. त्यात आम्ही त्यांची बाईक टाकली, आमची बाईक टाकली. आणि आम्ही निघालो यायला इकडे. म्हणजे आम्हाला जयगड पर्यंत सोडलं त्यांनी. त्यांचे काय पैसे ते पप्पाने दिले. आणि त्याच्या पुढे मग परत आम्ही ती गाडी पप्पांचे ओळखीचे होते ना, त्यांच्या इथे ठेवली. त्यांच्या इथे ठेवली. आणि तिथून पुढे आम्ही त्यांची रिक्षा करून गेलेलो. सो असा सगळा विषय झालेला. म्हणजे विषय काय सांगण्याचा की त्यांचा विश्वास अजिबात नव्हता. आणि लिटरली मी लहान होतो तेव्हा, तरी पण त्यांचा माझ्याकडे आमच्यावरती विश्वास नव्हता की लहान पोरगाला करून कसं कोण चोरी करेल. म्हणजे त्यांच्या मनात डाऊट काय की चोरी, आणि त्या काळात जरा चोरीचं वगैरे जरा जास्तच होतं, असा विषय होता. त्याच्यामुळे बाकी काय नाही, असा सगळा विषय होता तो. आणि तेव्हा मी लहान होतो भरपूर. पॅशन प्रो. आणि ती मित्रांनो गाडी आम्ही विकली ना, ज्याला विकली ना मित्रांनो, त्याला ती गाडी चालवता येत पण नाही. आणि त्यांनी ती घेतली का, तर त्याचा मुलगा जो आहे ना, त्याच्यासाठी त्यांनी गाडी घेतली. कारण की तो जेव्हा मोठा होईल तेव्हा तो गाडी चालवेल. आणि ती गाडी लिटरली आता पूर्ण गाडी चढली. आणि ती आत्ता तो पोरगा गाडी चालवतोय. आय गेस माझ्यापेक्षा जरासा लहान असेल, हा, किंवा माझ्या एवढाच असेल. नाही, माझ्यापेक्षा लहान असेल तो कदाचित. तो गाडी चालवतोय आता मित्रांनो. म्हणजे विचार करा तुम्ही. त्यांनी त्याच्यासाठी गाडी घेतली. गाडीची सगळी वाट लागली. गाडी मला कधीतरी दिसते ती रस्त्याला.
तो आता वेणेश्वर कॉलेजला आहे बरं का, मला दिसतं कधीतरी ते. असा सगळा विषय आहे. त्याच्यामुळे आत्ताचं जग भरपूर बदललं आहे. मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत फ्युअल अप करायला. जस्ट फ्युअल अप करून घेऊ. फुल करा. पन्नास करा, 550 करा. ओके, फायनली फ्युअल अप झालेला आहे. 550 रुपये टाकी फुल झालेली आहे परत. आणि आपण निघत आहोत परत. आपण जयगड फेरीबोटची ते पोचलेलो आहोत. आणि जस्ट चेक आउट द लुक आवर बाईक. ब्ल्यू आईज खतरनाक वाटते, खतरनाक. रिअल लाईफमध्ये तर अजून भारी वाटते. सो आणि ॲव्हरेज बघूया आता किती वाढवलं गाडीने. तुम्हाला सांगतो 34चं गेलं नाही फक्त. TCS ऑन आणि ट्रिप 1 150 किलोमीटर म्हणजे 157. जाईपर्यंत म्हटलं तरी अजून 6-7 किलोमीटर वाढेल. आणि टोटल रनिंग झालं 391 किलोमीटर, म्हणजे जाईपर्यंत 400 होतं आहे घरात जाईपर्यंत. आता सो इथे पुढे तिकीट काढीन. अजून फेरीबोट तरी काय दिसत नाही. आली ना फोडून की तिथे पुढे दिसते, बट अजून नाही दिसत आहे. इथेही आलेली आहे फेरीबोट. आणि आता वाजलेले आहेत 8 वाजले असतील. 8च्या समथिंगच काहीतरी झाले असतील 100%. परफेक्ट 8 वाजलेत आणि परफेक्ट 8ला आलेली आहे. सो आपण आता निघूया. आणि जाईपर्यंत म्हटलं तरी 10 ते 15 मिनटं तरी, 10 मिनटं पुढे झाला आणि त्याच्या परत पुढे आपल्याला एक 10 मिनटं, म्हणजे अजून 20 मिनटं जवळपास जातील. 8:30ला पण परफेक्ट 8:30ला घरात पोहोचू, गॅरंटेड. सो मित्रांनो, आपण फायनली पलीकडे आलेलो आहोत. आणि 8 वाजून 16 मिनटं झालेली आहेत. जाम स्लो आणले फेरीबोट, जाम स्लो. 16 मिनटं लागले तिथे यायला, म्हणजे विचार करा. सो असू दे, आता 8:45 वाजेपर्यंत आपण घरात पोहोचू शकतो. 8:45च्या आधीच पोहोचू शकतो टायमाला, बट बघूया काय विषय येतो. सो मित्रांनो, घरात पोचलेलो आहे 8:30 वाजता. 7 मिनटानंतर व्लॉग करतोय, कारण की जरा बसलो, कारण की पाय भरपूर दुखत आहेत. सो व्हिजिट भारी होती, झालं सगळं भारी. सोमवारपासून सरांनी कॉलेजला बोलवलं आहे. जमलं तर जायचं, नाहीतर नाही जायचं. बघूया काय विषय होतो तो. सो तुम्हाला मोटो ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन नवीन मोटो ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया त्या नवीन व्लॉग आणि किंवा मोटो व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.